नमस्कार, मॅथ बाय पूजाच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत 7th क्लासचा जो आपला राहिलेला भाग आहे, जो की आहे डिव्हिजन ऑफ इंटिजर, तो आपण पाहणार आहोत. आता इंटिजर म्हणजे काय असतं हेच आपण काल पाहिलेलं आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा पाहिलं आहे, त्याच्याबद्दलचे रूल सुद्धा आपण पाहून घेतलेले आहे. आज पाहणार आहोत आपण डिव्हिजन बद्दलचे रूल, जे की मी इथे लिहून घेतलेले आहे. पहिला रूल असा असतो आपल्याला डिव्हिजन करायसाठी, वी कांट डिवाइड एनी नंबर बाय 0. ठीक आहे, जर मी एखादा नंबर इथे घेत असेल, ठीक आहे, समजा 6 मी घेत असेल, त्याला डिवाइडमध्ये मी 0 घेत असेल, याचा म्हणजे आपण काय करत नाही, याचा उत्तरच आपल्याला भेटत नाही. ठीक आहे, हा काय अनडिफाईंड आपल्याला मिळत असतो. ठीक आहे, का बरं? समजा आता हा जो आपला डिव्हिजन आहे, याच्याबद्दल आपण याला कशामध्ये कन्वर्ट करू? मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये कसं पहा की 0 मल्टिप्लाइड बाय कोणता नंबर की आपल्याला 6 मिळेल. ठीक आहे, तरच तो आपण काय त्याचं डिव्हिजन हा कंप्लीट होऊ शकतो. पण 0ला आपण कोणत्या नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतो? आपल्याकडे 0 येतो. म्हणून आपण 0सोबत कोणताही नंबर आपण डिवाइड करू शकतो, कारण की तो नेहमी आपल्याला अनडिवाइड मिळतो. आता पहा, जर मी एक्झाम्पलमध्ये 6 मल्टिप्लाइड बाय असं 6ला आपण 2ने डिवाइड करत असेल, ठीक आहे, तर मला आता याच्यामध्ये मी समजा याला मल्टिप्लिकेशनमध्ये आणायचं म्हटलं तर 2ने मी कितीला आपण मल्टिप्लाय केलं तर मला 6 मिळेल. कितीने मल्टिप्लाय केल्यावर 2ला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळतो? 6 मिळतो. म्हणजे माझ्याकडे इथं नंबर येत आहे, पण इथं नंबर येत आहे का? नाही आहे. म्हणून आपण 0ने कोणत्याच नंबरला डिवाइड करू शकत नाही. सेकंड मुद्दा पहा, द कोशंट ऑफ द टू पॉझिटिव्ह इंटिजर इज अ पॉझिटिव्ह. जर माझ्याकडे नेक्स्ट इंटिजर म्हणजे दोन इंटिजर आहे 6 आणि त्याला डिवाइड करत असेल मी 3, दोन्ही नंबर काय माझ्याकडे पॉझिटिव्ह आहे, तर यांचा येणारा कोशंट, ठीक आहे, 3, तो पण काय असतो? नेहमीच पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट पहा, द कोशंट ऑफ टू निगेटिव्ह इंटिजर इज अ पॉझिटिव्ह. ठीक आहे, जर माझ्याकडे निगेटिव्ह इंटिजर असेल -4 डिवायडेड बाय -2 असेल, ठीक आहे, तर याच्यातला जो मायनस आहे, ठीक आहे, त्याचं आपल्याला काय येणार? जो आपलं जे आन्सर येणार आहे, जो क्वेश्चन येणार आहे म्हणजे 2, हा नेहमी काय असेल? आपला पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, ह्या झाला थर्ड रूल. फोर्थ रूल जो की लास्टवाला आहे, द कोशंट ऑफ अ पॉझिटिव्ह इंटिजर अँड निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज काय? ऑलवेज निगेटिव्ह नंबर. म्हणजे माझ्याकडे वरचा नंबर जर निगेटिव्ह असेल, ठीक आहे, -8 डिवायडेड बाय 2, म्हणजे एक इंटिजर निगेटिव्ह आणि एक इंटिजर पॉझिटिव्ह, यांचा जो येणारा क्वेश्चन आहे तो नेहमी काय येणार आहे? माझा निगेटिव्ह नंबरच मला मिळत असतो. ठीक आहे, हे 4 रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता आपण पाहणार आहोत डायरेक्ट आपलं सराव सेट आणि प्रॅक्टिस सेट, त्याचं डिव्हिजन कसं करायचं ते एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट 9 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, जी की 96 म्हणजे -96ला आपल्याला डिवाइड करायचं आहे 16ने. तर याला आपण 2 प्रोसिजरनी काय करू शकतो? सॉल्व्ह करू शकतो. एक आपली जी डिव्हिजनची प्रोसिजर असते, जी की आपण लहानपणापासून शिकलेली होती, म्हणजे आपण असं आपण सिम्बॉल काढतो. ठीक आहे, इथं आपण 16 लिहून घेणार, इथं आपण -96 लिहून घेणार. ठीक आहे, तुम्ही मायनस नंतर घेतलं तरी चालेल. ठीक आहे, मायनस आपल्याला नंतरच्या याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे, कारण की आपला फोर्थ रूल आहे की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इंटिजरचं डिव्हिजन असेल तर येणारं जे काही क्वेश्चन असेल तो निगेटिव्ह येतो. ठीक आहे, तर त्याचा रूल तुम्हाला इथं वापर करायचा. ठीक आहे, आता पाहू शकता, आता 16चा जो टेबल आहे म्हणजे 16चा जो टेबल आहे, त्याच्यामध्ये कोणत्या पोझिशनवर हा 96 आहे हा नंबर आपल्याला पाहायचा आहे. जर 96 नसेल तर त्याच्यापेक्षा छोटा नंबर आपल्याला पाहावा लागतो. ठीक आहे, पण 6च्या टेबलमध्ये 96 आहे का? आहे. कोणत्या पोझिशनवर आहे? 6 नंबरच्या पोझिशनवर. काय मिळतो आपल्याला? 96 मिळतो. ठीक आहे, याचं 96. ठीक आहे, आता याचं करणार आपण सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, आता आपण सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय मिळेल आपल्याला? हा 0 0. ठीक आहे, काय मिळेल आपल्याला? 0 0. म्हणजे आपल्याला आन्सर काय आला? इथं आपला 6 आला. पण हा जो आपल्याला म्हटलं की क्वेश्चन कसा असतो आपला? निगेटिव्ह. तर मग आन्सरमध्ये काय येणार? -6. काय येणार आपल्या आन्सरमध्ये? -6. ही झाली आपली जी बेसिक मेथड असते ना डिव्हिजन करायची त्याची. आणि याला जर मल्टिप्लिकेशनमध्ये सॉल्व्ह करायचं आहे तर अशा प्रकारे 96 लिहायचा, -96. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण याला डिवायडेशनमध्ये घेणार आहोत 16. किती घेणार आहोत? 16. ठीक आहे, जो की आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर आता पाहायचा, तर जो मायनस आहे तो साईन आपण पहिल्यांदा वेगळं करून घेऊ. ठीक आहे, -1 आपण इकडे लिहून घेऊ, मल्टिप्लाइड बाय 96 डिवायडेड बाय 60. ठीक आहे, लिहिलं. आता परत आता हा जो मायनस आहे तो आपण सेपरेटच काढून घेऊ. ठीक आहे, -1 मल्टिप्लाइड बाय 96 मल्टिप्लाइड बाय 60. ठीक आहे, आता 96 येण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे आपल्याला 60च्या याच्यामध्ये कसं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 96 मिळतं, तो नंबर आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, तर तो काय असेल आपला नंबर ते इथं मी लिहून घेते. हा -1 मल्टिप्लाइड बाय, ठीक आहे, 96 म्हणजे किती? 16 मल्टिप्लाइड बाय 6. काय? 16 मल्टिप्लाइड बाय 6. आता फॅक्टर प्रोसिजर ही तुम्हाला माहीत असली पाहिजे. आता फॅक्टर कसं करायचं हे तुम्हाला 7थमध्ये झालंच असेल आपलं SCM शेपमध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला 96चा फॅक्टर करायचं म्हणजे त्याला फोडायचे, म्हणजे त्याला तोड करायची तुम्हाला. ठीक आहे, तर आपण याला गुणाकार केला आपल्याला 96 मिळतो आणि हा आपला 60. ठीक आहे, आला. आता हा 60 आणि हा 60 होणार आपला कॅन्सल. मिळणार काय आपल्याला? 6. हा -1 मल्टिप्लाइड बाय 6. ठीक आहे, आन्सर काय येणार? -6. तुम्ही मल्टिप्लिकेशन प्रोसिजरनी सुद्धा जाऊ शकता. तुम्हाला नंबरचे काय करायचे? फक्त फॅक्टर पाडायचे आणि तुम्हाला आन्सर मिळेल. किंवा तुम्ही आपली जी डिव्हिजन प्रोसिजर आहे त्याच्यानुसार सुद्धा जाऊ शकता आणि तुम्हाला आन्सर सेमच मिळणार आहे. तुम्ही दोन्हीकडे पाहू शकता, दोन्हीकडे आपला आन्सर सेमच आलेला आहे. पाहूया क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड इथं लिहिलेलं आहे मी 98 डिवायडेड बाय 28. ठीक आहे, आता याला आपण जे काही डिवायडेशनच्या प्रोसिजरमध्ये लिहून घेऊ. ठीक आहे, 98
यांना भाग द्यायचा आपल्याला 28नी. कोणत्या? -28नी याला आपल्याला भाग द्यायचे. ठीक आहे. जो हा मायनस साईन आहे तो पहिले आपण शिफ्ट करून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं मल्टिप्लिकेशन सुरू करूया. ठीक आहे. तर इथे येणार आपलं 98. त्याच्यानंतर हा -1 मल्टिप्लाइड बाय 28. ठीक आहे. आला आपला नंबर. आता याला आपल्याला जे काही मायनस आहे ठीक आहे ते परत आपण बाहेर काढून घेऊ. ठीक आहे. म्हणजे काय मिळणार आपल्याला हा -1 मल्टिप्लाइड बाय 98 आणि 28. ठीक आहे. आता जो आपला 98 आहे याने आपल्याला काय करायचं आहे? फॅक्टर पाडायचे की आपल्याला जो 28 आहे हा खालचा तो काय होणार आहे त्याच्यातून कॅन्सल होऊ शकेल. ठीक आहे. त्याला आपण भाग देऊ असा नंबर आपल्याला शोधायचा. ठीक आहे. आता कोणता नंबर असणार आहे तो घेऊ. इथं आपण लिहून घ्या पहिले -1. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय. ठीक आहे. आता 98 म्हणजे 28च्या टेबलमध्ये तुम्हाला तो नंबर कितीवर आहे हे शोधायचा आहे. 28चा टेबल येत नसेल तर त्याच्यापेक्षा छोटा नंबर तुम्हाला टेबल पाठ असणे आवश्यक आहे याच्यासाठी. ठीक आहे. आता 98 आणि 28 हे दोन्ही नंबर कशामध्ये येतात? 12च्या टेबलमध्ये येतात का? नाही. 30च्या याच्यामध्ये नाहीत. मग कशामध्ये येतात? 40च्या टेबलमध्ये येतात. ठीक आहे. 40च्या टेबलमध्ये 98 कोणत्या पोझिशनवर येतो? 7 पोझिशनवर. कोणत्या पोझिशनवर? 7. तर 7 मल्टिप्लाइड बाय 40 म्हणजेच आपल्याला काय मिळतो? 98. त्याच्यानंतर 28 कधी मिळतो? आपल्याला 2 मल्टिप्लाइड बाय 40 केलं तर काय मिळतो आपल्याला? 28 हा नंबर मिळून जातो. याच्यामध्ये पहा हा 40 आणि हा 40 आपला कॅन्सल होणार. मिळणार आपल्याला -1 मल्टिप्लाइड बाय 7/2. ठीक आहे. आता हा मायनस साईन या पूर्ण नंबरला मिळून जाणार म्हणजे काय मिळणार आपल्याला? -7/2 हा आपला झाला आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. तर तुम्हाला डिव्हिजन करताना डिवायडेशन करताना तुम्हाला रूल माहीत असणे आवश्यक आहे. कारण की प्रत्येक वेळेला तुम्हाला रूलचा वापर हा करावा लागणार आहे. कारण की जे निगेटिव्ह नंबर आहे त्याला तुम्हाला रूलमध्ये करावं लागणार. ठीक आहे. तर आपला हा नंबर आहे ते आपण इथं लिहून घ्या 51 डिवायडेड बाय 68. ठीक आहे. आता हा मायनस साईन आहे तो पण आपल्याला इथं लिहून घ्यायचा आहे -51 डिवायडेड बाय 68. ठीक आहे. आता पहा 51 आणि 68. ठीक आहे. असे हे कोणते दोन नंबर जे हे नंबर आहे की आपल्याला त्या एखाद्या टेबलमध्ये मिळणार. ठीक आहे. तर तुम्हाला स्टार्टिंगपासून सगळे टेबल माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे. 12च्या मध्ये आहे का? नाही. 13च्या मध्ये नाही. 14 नाही. 15 आहे का? नाही. 16 मध्ये नाही आहे. ठीक आहे. मग 17 मध्ये हो आहे मिळतं आपल्याला. ठीक आहे. तर किती पोझिशनवर मिळते हे दोन्ही नंबर ते पहा. ठीक आहे. पहा जर मी हा -1 ठीक आहे आपण पहिलेच बाहेर काढून घेऊया. त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय 51 मला मिळालं पाहिजे. ठीक आहे. 17च्या कोणत्या याच्यामध्ये 51 मिळतो मला? 3. ठीक आहे. कोणत्या याच्यावर? 3. तर 3 मल्टिप्लाइड बाय 17. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आपण लिहिणार आता हा 68. ठीक आहे. तर तो कितीवर मिळतो? तो 4 मल्टिप्लाइड बाय 70. ठीक आहे. आला नंबर. ठीक आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हा नंबर मिळणार आहे. ठीक आहे. आता हा 70 कॅन्सल होणार. मग मिळणार काय आपल्याला? -3/4 हा झाला आपला आन्सर थर्ड क्वेश्चनचा. क्वेश्चन नंबर 4 जो की असा दिला याला आपण कन्वर्ट करून घेऊया 38 डिवायडेड बाय -57. ठीक आहे. आता आपल्याकडे एवढं कोणता असा नंबर असेल की या दोघांना फॅक्टर जाईल आणि आपल्याला जो एक्झॅक्ट आन्सर सुद्धा मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला टेबल पाठ असणे आणि त्याच्यानंतर आपले जे डिवायडेशनचे रूल आहे ते महत्त्वाचे असतात. ठीक आहे. याच्यात आपण पहिले लिहून घ्या 38 मल्टिप्लाय त्याच्या डिव्हिजनमध्ये -1 मल्टिप्लाइड बाय 57. ठीक आहे. आता हे दोन नंबर कोणते असे की त्याचं आपल्याला डिव्हिजन मिळणार आहे. तुम्हाला सगळे जे काही टेबल्स आहे ते तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे. ठीक आहे. एकेकाचं काय करायचं तुम्हाला फॅक्टर पाडत जायचं. ठीक आहे. आता बघा कोणत्या टेबलमध्ये येऊ शकतात हे 15च्या नंतरचे टेबल पाहू आपण. 18 मध्ये येणार नाही. मग 18 नंतर कशा कोणता येतो? 19. तर 19 मध्ये येणार का? हो येणार. ठीक आहे. कसं येणार? 2 मल्टिप्लाइड बाय 90 जर केला आपण तर आपल्याला हा 38 मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा -1 आणि 57 म्हणजे किती? तर 3 मल्टिप्लाइड बाय 19. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हे दोन्ही आपले कॅन्सल होणार नंबर आणि राहणार काय आपल्याकडे? 2 आणि 3 आणि हा मायनस चिन्ह. ठीक आहे. निगेटिव्ह चिन्ह आपल्याला घ्यायचं आहे कारण की आपला रूलच आहे तो. हा झाला आपला आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल 5th नंबर -85 डिवायडेड बाय 20. ठीक आहे. याला आपण कन्वर्ट करून घेऊ -1 मल्टिप्लाइड बाय 85 डिवायडेड बाय 20. ठीक आहे. आता या दोन्ही नंबरला कोणत्या नंबरने आपल्याला भाग देऊ शकतो ते नंबर शोधायचे आहे तुम्हाला. ठीक आहे. तर पहा दोन्ही नंबरमध्ये हे सारखे नंबर आले पाहिजे की आपला भाग द्यायला पाहिजे आणि आपल्याला तो नंबर मिळाला पाहिजे. असे नंबर तुमच्यासाठी टेबल पाठ असणे आवश्यक आहे. ठीक आहे. पाहू शकता इथं दोन्ही नंबरला आपण कशाने भाग देऊ शकतो? तर 5ने आपण काय करू शकतो? या दोन्ही नंबरला आपण भाग इथे या ठिकाणी देऊ शकतो. ठीक आहे. आता पण 5 भाग जाणार पण आपल्याकडे येणारी जी संख्या असेल ती मोठी येणार आहे. ठीक आहे. म्हणजे कितीला आपण मल्टिप्लाय केल्यानंतर ते येणार. त्याच्यानंतर तुम्हाला टेबलला नसणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर पाहू शकता आपला 85 आणि आपला हा जो आहे ठीक आहे 20 हा नंबर आपण 5 ने भाग दिल्यानंतर किती मिळेल? ठीक आहे. जर मी 17ला कशाने 5ने मल्टिप्लाय केलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं? माझं 85 येतं. त्याच्यानंतर 20 साठी किती येणार? 4 मल्टिप्लाइड बाय 5. किती येणार? 4 मल्टिप्लाइड बाय 5. आता हा 5 गेट कॅन्सल आणि आपला आन्सर काय येणार आहे? मायनस साईन आपला आणि हा झाला आपला आन्सर 5th क्वेश्चनचा. ठीक आहे. पाहूया क्वेश्चन नंबर 6 जो की आपल्याला अशा दिलेला आहे
150 डिवायडेड -25. ठीक आहे, तर तुम्ही हे डायरेक्ट 25ने याला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता किंवा 5ने सुद्धा तुम्ही याला काय करू शकता, मल्टिप्लाय करू शकता या नंबरला. याला कन्वर्ट करून घेऊ आपण दोन्ही नंबरला. दोन्ही नंबर आपले निगेटिव्ह आहे. ठीक आहे, सॉरी 25 आहे. दोन्ही निगेटिव्ह नंबर आहेत. येणारा जो काही आन्सर असेल तो आपला पॉझिटिव्ह असणार आहे. तर हा मायनस आणि हा मायनस. ठीक आहे, त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय दोन्ही नंबर आपण इथं लिहून घेतलेले आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला शोधावं लागणार आहे की कोणता नंबर आहे. ठीक आहे, तर 25च्या टेबलमध्ये हा नंबर येतो आपल्याला. ठीक आहे, येतो ना. ठीक आहे, तर मग आपण तेच नंबर इथं लिहून घेणार आहोत. ठीक आहे, तर 25च्या टेबलमध्ये कोणत्या नंबरवर हा नंबर मिळेल आपल्याला, 6 पोझिशनवर. तर 6 मल्टिप्लाइड बाय 25 तर आपल्याला आन्सर मिळून जातं 150. ठीक आहे, त्याच्यानंतर हा -1 मल्टिप्लाइड बाय हा आपला 50. ठीक आहे, आता हा 50 गेट कॅन्सल. आन्सर काय येणार आपला 6, कारण की हा मायनस सुद्धा आपला कॅन्सल होणार. राहणार काय फक्त आपला 6. हा झाला क्वेश्चन नंबर आपला 6. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 7 आणि 8. ठीक आहे, जे की दिलं आहे तुम्हाला 100 डिवायडेड बाय 60 आणि क्वेश्चन नंबर 8 जो की दिला आहे तुम्हाला 9 डिवायडेड बाय -54. हे दोन्ही तुम्हाला काय होमवर्क आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर जो की आहे आपल्याला 9 तो. क्वेश्चन नंबर 9 लिहिलेला आहे. याला आपण आपल्या याच्यामध्ये लिहून घेऊ डिव्हिजनच्या प्रोसिजरमध्ये. आता असं आपले नंबर शोधायचे. दोघांचं जे काही आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळालं पाहिजे आणि तो नंबर कॅन्सल पण झाला जायचा. आपल्याला फॅक्टर पण पाडायचं आहे. तर कोणता नंबर असू शकतो, कोणत्या टेबलमध्ये, 12च्या च्यामध्ये आहे का, नाही आहे. मग 13च्या मध्ये, हो 13च्या च्यामध्ये हे दोन्ही नंबर आहे. मग 13ला किती मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 78 मिळणार आहे, तर 6ने मल्टिप्लाय केल्यानंतर. त्याच्यानंतर 13ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 65 मिळणार आहे, तर 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर. तर हा 13 आपला कॅन्सल होणार. राहणार काय उत्तर आपला 6/5 आला आपला आन्सर. लास्टवाला क्वेश्चन याच्यातलं ते 10 नंबर तो दिला आहे आपल्याला -5 डिवायडेड बाय किती, तर -315. त्याला आपण लिहून घेऊ आपल्या प्रोसिजरमध्ये याला. ठीक आहे, दोन्ही मायनस साईन आपण बाहेर घेऊन घेऊ. हा मायनस आणि हा खालचा पण मायनस. मल्टिप्लाइड बाय 5 त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय 350. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की ज्याच्यानंतर आपण 5ने भाग दिल्यानंतर हा जो काही आपला नंबर आहे त्याचा फॅक्टर आपला पडला पाहिजे. ठीक आहे, तो कोणता असणार आहे, हा मायनस आपण इथंच पहिल्यांदाच कॅन्सल करून घेऊ. आपण हा 5 लिहणार. ठीक आहे, आता याला आपण आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 5ला आपण कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हा नंबर मिळेल. ठीक आहे, तर तो नंबर काय असू शकतो. ठीक आहे, तुम्हाला एक एक नंबर घेऊन पाहायचा आहे. ठीक आहे, हा असेल 63. काय असेल 63. ठीक आहे, तर मग हा 5 गेट कॅन्सल आणि आपला आन्सर येणार काय 1/63. ठीक आहे, अशा प्रकारे झाले आपले टोटली 10 क्वेश्चन जे की तुम्हाला डिवाइड करायचे होते. सगळे जे काही तुम्हाला मल्टिप्लिकेशनच्या प्रोसिजरने तुम्हाला डिव्हिजन करायचे होते. मल्टिप्लिकेशनची प्रोसिजर जमत नसेल तर तुम्ही जी काही आहे तुम्ही आपली जी डिवायडेशनची प्रोसिजर असेल ते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, तर ही झाली आपली सगळी प्रोसिजर. ठीक आहे, आता पाहूया आपण ज्याच्यातला जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारले आणि त्याचं क्वेश्चनचं संपूर्ण डिटेल आन्सर. Question number 2. Return the 3 division of the integer such that the fractional form of each will be 24/5. आन्सरमध्ये आपण आता घेणार आहोत असे नंबर ज्यांचं जे काही फ्रॅक्शन म्हणजे आन्सर जे काय आहे ते फ्रॅक्शन 24/5 येणार आहे. ठीक आहे, जर मी तर 120 जर घेतला आणि याला जर मी भाग देत असेल 25ने, कशाने 25ने. ठीक आहे, तर मला काय मिळतं आन्सर पाहूया. ठीक आहे, आता 25ने मला भाग द्यायचा. ठीक आहे, तर 25च्या टेबलमध्ये हा नंबर नाही तर मी 5ने भाग देऊ शकते दोघांना. ठीक आहे, तर हा किती म्हणजे आपल्याला आन्सर म्हणजे 5 मिळणार आहे आपल्याला, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. 5 मल्टिप्लाइड बाय 5 25. आता 21 मिळण्यासाठी आपल्याला 5ने कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल ते पाहायचं आहे. ठीक आहे, तर 24. हां, ठीक आहे, तर 24ने जर मी 5ला मल्टिप्लाय केलं तर मला हा नंबर मिळतो. ठीक आहे, तिथं माझा 5 जर कॅन्सल झाला तर मला काय मिळतो आन्सर 24/5. हा झाला माझा फर्स्ट फ्रॅक्शन. सेकंड फ्रॅक्शन घेऊन पाहूया आपण आता नंबर. नेक्स्ट नंबर आपण दोन्ही इंटिजर निगेटिव्ह घेऊया. आपण 72 आणि -50 घेऊन पाहूया. ठीक आहे, हा तर -1 मल्टिप्लाइड बाय 72. त्याच्यानंतर हा -1 मल्टिप्लाइड बाय 50. तर 15 2 टेबलमध्ये येतो, एक 3च्या टेबलमध्ये आणि एक 5च्या टेबलमध्ये. ठीक आहे, तर 5ने याला भाग जाऊ शकत नाही तर मग आपण 3ने भाग देऊन पाहूया. हा मायनस आपले कॅन्सल होणार. तर मग 3 गुणीला 5 केले तर 15 मिळतं. तर 3 गुणीला किती केल्यानंतर आपल्याला 72 मिळेल तो नंबर पाहायचा. म्हणजे 2 म्हणजे 4 मिळालं पाहिजे आपल्याला समोर, म्हणजे 2 आणि हातचा जाणार आणि इकडे येणार आपला दुसरा नंबर म्हणजे 6 म्हणजे 2. हां, किती येणार 24 येणार. ठीक आहे, तर मग हा 3 गेट कॅन्सल. आन्सर आला आपला 24/5. आता तिसरा नंबर कोणता असेल की सेम आन्सर आपल्याला असंच मिळेल. मला खाली कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट करून सांगूया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 पण सेम त्याच प्रकारे जे आपल्याला फ्रॅक्शन काही जे काही डिव्हिजन आहे ते आपल्याला हा -5 किती मिळालं पाहिजे 7 मिळालं पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला याच्यासाठी टेबल नसणे आवश्यक आहे. ठीक आहे, आन्सरमध्ये आपण लिहून घेऊया, कारण की तुम्हाला माहिती शकतो की टेबलमध्ये ते नंबर घेतले की बाकी आपला तो एक नंबर जो फॅक्टर पाडल्यानंतर कॅन्सल होणार आहे. आपला आन्सर जो काय येणार आहे 5 आणि 7 येणार. ठीक आहे, तर मी ते एक नंबर घेते, ती घेते आपला -40
5 डिवायडेड बाय 63 हा नंबर जर मी घेत असेल, ठीक आहे. तर आता याला आपल्याला भाग देऊन पाहिजे की दोन्ही नंबरचं माझं जे की हे ॲडिशन फॅक्टर जर मी पाळलं तर मला जे आन्सर आहे ते 5/7 मिळालं पाहिजे. तर हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये असू शकतात, ठीक आहे. तुम्हाला टेबल 2 पासून लर्न असणे आवश्यक आहे. तर हे दोन्ही नंबर कशामध्ये येतात, 9मध्ये येतात, ठीक आहे. तर मग माझा हा -1 मल्टिप्लाइड बाय 9 किती जा आपल्याला 45 मिळतो, ठीक आहे. सांगा किती जा 5 जा इथं आपण लिहून घेणार. त्याच्यानंतर हा 63 साठी 9 किती पोझिशनवर मिळतो, ठीक आहे. तर 9 7 जा 63, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हा 9 गेट कॅन्सल, हा -5/7 आन्सर आलेला आहे. नेक्स्ट नंबर घेऊ -35 आणि 49, ठीक आहे. तर हा -1 मल्टिप्लाइड बाय हे दोन्ही नंबर कशामध्ये आहे, 7च्या टेबलमध्ये आहे की नाही. तर 7 मल्टिप्लाइड बाय जर किती केलं तर आपल्याला 35 मिळालं पाहिजे. तर तो आहे 5 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हा 35 मिळतो, ठीक आहे. त्याच्यानंतर 7नी 7 सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 49 मिळतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये हा 7 गेट कॅन्सल, हा -5/7 आला आन्सर, ठीक आहे. थर्डवाला आपण एक्झाम्पल आता इथं आपण परत घेऊन पाहूया, ठीक आहे. तो घेऊया आपण -65 डिवायडेड बाय 91, ठीक आहे. -65 डिवायडेड बाय 91. आता हे कोणते दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये आहेत, तर 13च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर आहे, ठीक आहे. तर -1 मल्टिप्लाइड बाय 13 मल्टिप्लाइड बाय 5 65 मिळतो. त्याच्यानंतर 13 मल्टिप्लाइड बाय 7 केलं तर 91 मिळतो, ठीक आहे. हा 30 गेट कॅन्सल, -5/7. तसेच फॅक्टरचे नंबर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा घेऊ शकता. थर्ड नंबरच्या क्वेश्चनसाठी इथं संपलाय आपला संपूर्ण प्रॅक्टिस सेट, ठीक आहे. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. 8 क्लास आहे, याच्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.